जादा व्याजदराच्या आमिषाने राजेंद्रनगरातील 40 महिलांची 25 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी भिकाजी पंडित शिंदे व प्राजक्ता भिकाजी शिंदे राहणार म्हाडा कॉलनी राजेंद्रनगर या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल आहे। याबाबत राजन आप्पासाहेब थोरवत यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। भिशीच्या नावाने जमवलेली रक्कम घेऊन दाम्पत्याने पोबारा केला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की भिकाजी शिंदे राजेंद्रनगर येथील म्हाडा कॉलनीचा चेअरमन म्हणून वावरत होता। अनेकांसोबतच्या ओळखीतून त्याने मासिक भिशी सुरू केली होती। त्याने 2020 मध्ये जादा व्याजाचे आमिष दाखवून 1 ते 20 हजारांपर्यंतची रक्कम स्वीकारली। पुढील 4 वर्षे अनेक महिलांकडून या दाम्पत्याने रक्कम स्वीकारली, पण पैसे परत केले नव्हते। भागातील 40हून अधिक महिलांनी गुंतवलेल्या पैशांबाबत तगादा सुरू केला होता, पण शिंदे याने पैसे देण्यास असमर्थता दाखविल्याने महिलांनी पोलिसांकडे धाव घेतली होती। त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची दखल पोलीस अधीक्षकांनी घेऊन याचा तपास करण्याचा आदेश आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता। या अर्जाचा तपास करून गुन्हा दाखल करण्यासाठी राजारामपुरी पोलिसांकडे पाठविण्यात आला। या प्रकरणात 40हून अधिक महिलांचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत। फिर्यादी पाटील यांचे पती एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेत। त्यांची निवृत्त वेतनाची रक्कम आली होती। शिंदेने एका जमीन खरेदीत पैसे लागणार असल्याचे सांगून पाटील यांच्या फंडाची 10 लाखांची रक्कम घेतली। ही सर्वच रक्कम फसवणुकीमुळे अडकली आहे। शिंदे याने गोळा केलेल्या एकरकमी पैशावर 15% परताव्याचे आमिष दाखवले होते। दरमहा गुंतवणूक केल्यास हा दर 10% होता। यामुळे एकरकमी गुंतवणुकीकडे कल अधिक होता। यातून सुमारे 25 लाख रुपये गोळा करून दोघेही पसार झाले आहेत। म्हाडा कॉलनीचा चेअरमन म्हणून भिकाजी शिंदेचा रुबाब होता। त्याने रहिवाशांचा विश्वास संपादन करून भिशी गोळा केली होती। याबाबत दैनिक सकाळने चेअरमन कडून फसवणूक झाल्याचे वृत्त प्रसारित केले होते। यानंतर पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षकांनी या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते। यानंतर अखेर चेअरमन विरोधात गुन्हा दाखल झाला।